महापालिकेच्या महासभेत आज मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला। सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपा यांच्यातच जोरदार वाद रंगला आणि सभागृहाचं कामकाज तहकूब होईपर्यंत पोहोचलं। महासभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत तहकूब प्रस्ताव मांडण्यात आला। यावर सर्वांनी सहमती दर्शवली, मात्र त्यानंतर वातावरण अचानक तापलं। भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी नारी शक्ती वंदन विषयावर विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला। हा प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवण्यात आला नाही असा आरोप करत भाजपाचे नगरसेवक आणि नगरसेविका आक्रमक झाले। त्यांनी सभागृहाबाहेर येत निषेध व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली। तहकुबीच्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नये असं सांगत त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सभागृह तहकूब झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नगरसेवकांमध्ये तीव्र वादावादी झाली। एकत्र सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील मतभेद उघडपणे समोर आल्यानं ठाणे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या घटनेमुळे आगामी काळात ठाणे महापालिकेतील सत्ताधारी महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यांचं तेच आहे ना की महिलांवर अत्याचार कसे होतील ह्या संदर्भात त्या लोकांच्या आज तुम्ही बघितलं आमचे प्रधानमंत्री असो या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असो, आज गुन्हे उघडीच येतात। पहिले गुन्हे उघडीच नव्हते, पोलिस डावळलं जायचं, पण आता एक गुन्हा जर महिला कुठली गेली तर त्या महिलाचं ती केस नोंदवून घेतली जाते आणि ते एक सक्षमीकरण आमचे मुख्यमंत्री असो आमचे उपमुख्यमंत्री असो यांच्या माध्यमातून ह्या सक्षमीकरण झाल्याचं काम दिसून येतं। आणि आज तुम्हाला बघितलं उद्या आमचं 4 वाजता आमच्या सर्व महिलांच्या बघितलं आमचे लाडके मुख्यमंत्री सर्व पक्षाचे आमचे जी लोक आहेत त्यांनी आमचा एक निषेध म्हणून मला वाटतं वर्ली ते जांभोरीपर्यंत रॅली निषेधची महिला आक्रोशचा हे काढलेलं आहे, निषेध मोर्चा काढला आहे। त्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवकांचे आम्ही सर्व लोक त्या भागी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व असणार आहेत। ओके। महिला सर, नारी शक्ती वंदन याला विरोध करणाऱ्या विरोधकांचा निषेध म्हणून एक प्रस्ताव तहकुबीसाठी भाजपकडून देण्यात आला होता, मात्र तो वाचून दाखवण्यात आलेला नाही। याचा निषेध भाजपच्या नगरसेवकांनी आणि नगरसेविकांनी केलेला आहे। साहेब, तुम्ही बघितलं असेल की आजची सभा तहकुबी ही आशा भोसले यांच्या निधनानंतर एक दुखवटा म्हणून केली होती। दुखवटाच्या ठरावाच्या ह्याच्यामध्ये निषेधाचा ठराव होत नाही आहे। त्यांना सभाशास्त्र आणि याची शिकण्याची गरज आहे। आणि जेव्हा सभागृहात झालं त्या टायमालाही त्यांचा असा आक्षेप होता की सन्माननीय आयुक्त साहेबांचा आज जन्मदिवस होता आणि तुम्ही वाढदिवस कसा साजरा केला, तर त्यांनी सभाशास्त्र बघावं। त्यांनी सभा चालू होण्याच्या अगोदर आयुक्त साहेब जेव्हा आले तेव्हा नुसतं आयुक्त साहेबांचा वाढदिवस नाही, त्यांना फक्त बुके देण्यात आला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आणि एक महापालिकेचा लोगोचा जो विषय होता त्याचा अनावर झाला। त्यानंतर जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा सभा तहकुबी मांडल्यानंतर हा कुठलाही विषय झाला नाही। एखाद्या विषयावर एखादी तहकुबी मांडल्यावरती जी तहकुबी झाली त्याच विषयावर परत तहकुबी दुसऱ्या विषयावर निषेध करून तहकुबी असं होत नाही आहे। त्यासाठी त्यांना वेगळी सभा घ्यायला लागेल। मला सर्व भरत चव्हाण हे आमचे जुने मित्र आहेत, जुने सहकारी आहेत, त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही काही प्रोटोकॉलचं आणि ह्याचं शिकून घ्या, तुम्ही समजून घ्या आणि त्याच्या चांगल्या पद्धतीने सभागृह कसं चालवता येईल ह्याचे तुम्हाला हे करता येईल। आणि नारी शक्तीच्या विधेयकाला विरोध केल्याबद्दल ठाणे शहर शिवसेना शिवसेनेतर्फे ठाणे शहर शाखेतर्फे ठाण्यातच नाही तर शिवसेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या ह्याच्यातनं तर्फे मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलनं चालू आहेत। आणि जर असा विषय असता तर ह्या आंदोलनं करायला आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो। आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करतोय, ह्या सगळ्याचा निषेध करतोय। पण कुठल्याही गोष्टीत त्रुटी काढून फक्त निषेध करत राहायचं कुठल्याही गोष्टीत ही त्यांना एक जुनी काय म्हणतात त्यांना त्यांची पद्धत एक सवय लागलेली आहे। कुठल्याही गोष्टीत खोट काढायची आणि फक्त भुई साप समजून भुईला धोपटत राहायचं, हा प्रकार त्यांनी बंद करावा। चांगल्या पद्धतीनं सभागृह चालत असताना सभागृहात ही त्यांची निषेध सूचना पुढच्या महासभेत पुढची आता ही तहकूब महासभा पुढच्या याच्यात मांडता आली असती, त्यांना मांडता येणार आहे। पण ते न करता फक्त निषेध करून वातावरण आणि प्रसिद्धी हव्यास काही गोष्टी करायच्या आहेत आणि टाळाव्यात अशा मी त्यांना सूचना करेन। थँक्यू।